नमस्कार मित्रांनो, आज जे आपण बिल्ड घेऊन आलेलो आहे तर गेमरसाठी बिल्ड घेणार आहे। जर समजा तुम्ही गेमिंग पर्पज साठी पीसी शोधत असाल तर तुमच्यासाठी हा पीसी युजफुल राहणार आहे। ते कोल्हापूरचेच आपले फॅमिली मेंबर आहेत साईज टेकाटे, यांच्यासाठी आपण हा बिल्ड करत आहे। तर ह्या बिल्ड मध्ये जे आपण कॉम्पोनंट यूज केले तुम्ही चेक करू शकता। MSI चा B760 बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड यूज केलेला आहे, जो की तुम्ही 14 जनरेशनला सुद्धा सपोर्टेबल आहे। याच्यामध्ये तुम्हाला i9 14 जरी तुम्ही अपडेट करणार असेल तर करू शकता। i5 आता 13 जनरेशन आपण प्रोसेसर या बिल्ड मध्ये यूज करत आहेत। 1 TB ची SSD WW वाली, 16 GB ची XPG लॅन्सर वाली DDR5 ची रॅम आपण या बिल्ड मध्ये यूज करत आहे। लिक्विड कूलर यूज करत आहे कूलर मास्टर वाल्यांचा कूलर 360L हा क्रिस्टल अँड स्पोर्ट्सचं कॅबिनेट नवीन लॉन्च झालेलं क्रिस्टल सिरीज मध्ये तो कॅबिनेट आपण यूज करणार आहे। PSU जो आहे तो साधारण 750 वॅटचा PM750D हा 80+ गोल्ड मध्ये SMPS आपण यूज करत आहे। आणि जो ग्राफिक्स कार्ड आहे ते ग्राफिक्स कार्ड तुम्ही चेक करू शकता 4000 सिरीज मधला 4060 RTX 4060 हे ग्राफिक्स कार्ड आपण या बिल्ड मध्ये 8GB वाला यूज करत आहे। चला तर मग या ऑल कॉम्पोनंटचं अनबॉक्सिंग करून बघूया याचे फीचर्स काय आणि याचा लुक कशा पद्धतीने। या बिल्ड मध्ये जे कॉम्पोनंट यूज केले तुम्ही चेक करू शकता। याच्यामध्ये जी रॅम यूज केलेली आहे XPG लॅन्सर RGB DDR5 वाली आहे, 16 GB ची रॅम आहे, 5200 मेगाहर्ट्ज आता स्पीड याच्यात रिसेंटली RGB मध्ये ही बॉक्स पॅक आणि चेक कराल तुम्ही दोन्ही साइडला जे बॉक्स पॅक चेक करू शकताय। DDR5 वाली 16 GB ची रॅम तुम्ही इन केस अपडेट करणार असाल तर ह्या मदरबोर्डला तुम्हाला रॅम अपडेशन सुद्धा करता येते। मदरबोर्ड जो यूज केलेला आहे तो B760M बॉम्बर वायफाय वाला मदरबोर्ड आहे, Gen 4 सपोर्टेबल आहे। तुम्ही जर समजा Gen 4 यात आता ऑलरेडी आपण जे एसडी टाकले ते Gen 4 चीच आहे। बॉक्स पॅक इथं चेक करू शकता बॉक्स पॅक साठी। याच्यामध्ये जे फीचर्स आहेत ते Gen 4 सपोर्टेड आहे, नंतर AI कूलिंग सिस्टम आहे, DDR5 सपोर्टेड आहे आणि Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 कॉम्बो याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे या मदरबोर्ड मध्ये। तसेच जर एसडी तुम्ही बघणार असाल तर एसडी जी WD मध्ये यूज केली आहे ब्ल्यू वाली एसडी आहे। ग्रीन पेक्षा तुम्हाला ब्ल्यूला हायर स्पीड प्रेफर करतो, त्यासाठी आपण ब्ल्यू सजेस्ट करतोय कस्टमरला। याच्यामध्ये जे रीड आणि राईट स्पीड आहे ते 4150 रीड राईट स्पीड याच्यामध्ये प्रोव्हाइड केलेला आहे। 5 इयर्सची वॉरंटी आहे, प्रत्येक पार्टची वॉरंटी ही वेगवेगळी राहते, त्यामुळे वॉरंटीसाठी तुम्ही सिरियल नंबर आणि बॉक्स पॅक मटेरियल हे चेक करणे कंपल्सरी हे लक्षात ठेवत जावं की तुम्ही ज्यावेळी बिल्ड करताय त्यावेळी तुम्ही मटेरियल बॉक्स पॅक आहे का नाही किंवा मटेरियलचा बिलिंग झाल्यानंतर त्याचा सिरियल नंबर बिलामध्ये ऍड आहे का नाही, कारण की सिरियल नंबर वाईज तुम्हाला वॉरंटी क्लेम करता येतो, त्यामुळे वॉरंटीसाठी सिरियल नंबर असणे गरजेचं आहे। ही जी एसडी यूज केलेली आहे ती SM580 ब्ल्यू वाली NVMe आपण एसडी ह्या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। प्रोसेसर तुम्ही चेक करू शकता i5 मध्ये प्रोसेसर i5 13 जनरेशन 13400F हा प्रोसेसर आपण यूज केलेला आहे। बॉक्स पॅक साठी तुम्ही दोन्ही साईडला चेक करू शकता, दोन्ही साईडला याचा बॉक्स पॅक बघायला मिळेल, त्याचा प्रोसेसरचे डिटेल्स ऑल तुम्हाला बघायला मिळते, सिरियल नंबर सुद्धा बघायला मिळेल। तसेच जो कूलर यूज केलेला आहे तो कूलर मास्टरचाच यूज केलेला आहे। 360L हा कोर ARGB वाला कूलर आहे, त्यामुळे तुम्ही लाईट कंट्रोल करू शकता याच्यामध्ये। हे पण कम्प्लीट बॉक्स पॅक आहे, बॉक्स पॅक आणि चेक करणार सिरियल नंबर तुम्हाला इथं बॉक्सच्या बेसला बघायला मिळते। PSU SMPS जो यूज केलेला आहे SMPS तुम्ही चेक करू शकता PM750D हा 750 वॅटचा 8x पॉवर सप्लाय आपण यूज केलेला आहे 80+ गोल्ड मध्ये, हा डिपकूल मध्ये आहे। याचा कम्प्लीट बॉक्स पॅक आणि चेक करणार बॉक्स पॅक तुम्ही चेक करू शकताय। तसेच सगळ्यात मेन पार्ट ग्राफिक्स कार्ड तुम्ही चेक करू शकता। जे ग्राफिक्स कार्ड आपण यूज केलेलं आहे MSI मध्ये GeForce RTX 4060 8GB चं ग्राफिक्स कार्ड 2 फॅन सोबत OC एडिशन वाला यूज केलेलं आहे। बॉक्स पॅक आणि चेक करणार तिथं तुम्ही बॉक्स पॅक चेक करू शकता हा। तसेच सिरियल नंबर तुम्हाला या साईडला बघायला मिळेल। 8GB DDR6 वाला ग्राफिक्स कार्ड याच्यामध्ये यूज केलेला आहे। आणि कॅबिनेट जे यूज केलेलं आहे ते अँड स्पोर्टचा क्रिस्टल हे कॅबिनेट आपण यूज केलेलं आहे। ह्याला राईट साईडला टेम्पर ग्लास प्लस फ्रंट साईडला सुद्धा टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेले असते, हे ओपन करून आपण चेक करणार आहे। ODC सिरीज मध्ये सॅमसंगचा G3 जो गेमिंग मॉनिटर आहे तो गेमिंग मॉनिटर आपण ह्या बिल्ड मध्ये यूज केलेला आहे। चला तर मग हे सगळ्या कॉम्पोनंट अनबॉक्सिंग करून चेक करूया। मॉनिटरला तुम्हाला 3 इयर वॉरंटी भेटते। कॅबिनेट मध्ये राईट साईडला तुम्हाला एक टेम्पर ग्लास प्रोव्हाइड केलेला आहे। राईट साईडला टॉपला पण तुम्हाला जर फ्रंट साईडला जर समजा तुम्ही चेक करणार फ्रंट साईडला पण तुम्हाला ग्लास बघायला मिळेल।
टॉप वरती तुम्हाला जर चेक करणार असेल तर पॉवर बटन एक प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यानंतर रिसेट बटन एक प्रोव्हाइड केलेलं आहे, USB 2.0 चे 2 आहेत आणि 3.0 वाला एक पोर्ट प्रोव्हाइड केलेला आहे, मायक्रोफोन हेडफोनचा एक पोर्ट आहे, तसेच LED साठी एक पोर्ट तुम्हाला इथं बघायला मिळेल, LED मोड चेंज करण्यासाठी. आतमध्ये तुम्हाला लेफ्ट साइडला 3 फॅन बघायला मिळतील आणि बॅक साइडला एक फॅन प्रोव्हाइड केलेला आहे, ते तुम्ही ऍडजस्टमेंट करू शकता. तुम्ही बेसला जर फॅन लावणार असाल तर हे बेस साइडला पण लावू शकता. आता आपण कूलर टॉपला लावणार त्यामुळे ते राईट साइडलाच ठेवणार आहे.
आताच आपलं बिल कम्प्लीट झालेलं आहे, तुम्ही चेक करू शकता बिल कशावर झालेलं आहे. या बिलच्या ऑल डिटेल्स आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड केलेले आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये ऑल डिटेल्स चेक करू शकता. लेटेस्ट प्राइस साठी तुम्हाला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करायला लागेल, कारण की ऑल कॉम्पोनंटच्या प्राइस कंटिन्युअस चेंज होत राहतात. त्यामुळे लेटेस्ट प्राइस साठी तुम्हाला व्हॉट्सअपला नक्कीच संपर्क साधा. आता ही जे डिस्क्रिप्शन मध्ये प्राइस दिल्या ते अप्रॉक्सिमेट या करंट डेटला आता आपण जे बिल करताय त्यावेळी प्राइस दिलेली आहे. तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ बघत आहे त्यावेळी तुम्हाला लेटेस्ट प्राइस मिळून जाईल. त्यामुळे नक्कीच आमच्याशी व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा. आणि जर असेच बिल तुम्हाला करून पाहिजे असेल तर नक्कीच आमच्या कॉम्प्युटर वर्ल्डला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे अनबॉक्सिंगचे व्हिडिओ आपण टाकत आहे त्याचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन मध्ये मिळून जाईल. त्यामुळे नवीन बिल साठी नक्कीच आपल्या कॉम्प्युटर वर्ल्डला सबस्क्राईब करा. थँक्यू.